मित्रांनो जेवायला आलतो, तुम्हाला जेवण फक्त दाखवतो. जेवण हा काय आहे ते? बागडा. सुकलेला बागडा आहे का? बागडा. त्याच्या आत मला मुंडी दाखव. काय मावऱ्याची थालीमध्ये कोबीची भाजी. मावऱ्याच्या थालीमध्ये कोबी. तिचा जीवावाला. ती बोलली मी नाही खाऊ शकत. तिसरं लोकेशन वाढलंय मिनी बालाजी. इकडे फायटिंग विटिंगचे सीन आहे ते सिंगम मधलं सुसाईड पॉइंट. नमस्कार मित्रांनो, वापस पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये. आपला गोव्याचा दिवस दुसरा आज चाललोय. कुठे चाललो आपण? साऊथ गोव्याला चाललोय. आपली बस आलेली आहे. बसवाले फोन करतात पण इकडेच बघा मस्ती करायला भाऊजी. इकडे फोटो काढायला अजून निघलेत नाही. जे बस आले फोन करतात तरी चला चला लवकर. पुढे बसने फिरणार आहे, गाईड पर आहे. चला चलो चलो चलो. ओके सर, चला. मस्त ड्रेसिंग करा. आपली बॅग. ही बस आहे. चाललो आतमध्ये. बसमध्ये बसलोय. ताई चला बघू कुठे कुठे फिरवतात. डायरेक्ट रात्रि इकडे येतात. ट्रैवल्स और गोवा टीम से आपका स्वागत है। तो इंग्लैंड टीम लैंड माई सेल्फ फर्स्ट। मेरा नाम है सागर, आज का आपका टूर कोऑर्डिनेटर, टूर गाइड. मित्रांनो बोर्ड बघा कसे, बिग डॅडी खतरनाक आहे. तर मित्रांनो इकडे फिरण्यासाठी 3 ऑप्शन असतात. बाईक म्हणजे स्कूटी, नंतर 4 व्हीलर, एक बस. तर आम्ही 4 व्हीलरमध्ये जाणार होतो पण रूमचा भाडा आय लव्ह मिरामार. तर आम्ही 4 व्हीलरमध्ये जाणार होतो. तर 4 व्हीलरचे थोडे पैसे जास्त होते. नाही ते बसमध्ये कसं थोडे पैसे कमी पण झाले आणि गाईड पण भेटला ना, तर पूर्ण डिटेल माहिती पडेल. तेव्हा आम्ही बसमध्ये आलो. बसमध्ये एकाचे 300 रुपये सर्वांचे आमचे, तसे आम्ही दिले पैसे. इकडे चाललो पुढे, तुम्हाला दाखवतो. हे बघा. तर हा मिरामार बीच. तिकडे हा जेल आहे गोव्याचा. इकडे जेल आहे ना. इकडे गर्ल्स मूवी आणि सिंगम याचे शूटिंग झाले. तिकडे घर आहे तो. मोचकला पाय. असा सुंदर असा बीच आहे पण एक कपल लोकांनी बघा कशी वाट लावलंय. बाबा बाबा, एक कपल लोकांना आणू नका इकडे. कपल लोकांनी वाट लावलंय पण नाव लिहायची काय गरज आहे का? दिलशी बांध निघलाय. बांध बिन निघलाय काय? कपल लोक या तुम्ही फिरा मस्तपैकी. MS धोनीची पण नावं लिहिलेत. अक्षू तुझं नाव लिहिलंय. म्हणजे काय नावं नका लिहू. कशाला खाली फुकट नावं लिहायची. सुंदरता को बरकरार रखो. सुंदरता बरबाद करता तुम्ही. सुंदरता नाही आली पण गोव्याला आई शपथ शट वाट लावली. बोरीचा झाड भेटला आम्हाला गोव्याला. रोज कॅडबरी खायला, कॅडबरी नाही आईस्क्रीम खायला लागल्यात. बघ या अँटिक पीस आहे. येडा आहे. चावलून खाऊ गाम गरम होतोय. आता आम्ही दुसरं लोकेशन आलो. दोना पावला. 2 पावले तर चाललो. दोन पावला. चला 2 कावले. बघू कसं काय आहे. व्हिडिओ काढायचं काय आहे का नाही माहिती नाही. चला पोलीसवाले पण आहेत. साईबाबा ओम साईराम. तर आम्ही पोहोचलोय डोना पावला बीच. नाही बघा सुसाईड पॉइंट आहे इथे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. कुठल्या पिक्चर मधली ताई? सिंगम मधला सुसाईड पॉइंट शूट तिथे झालंय. जर तुम्हाला सुसाईड करायचं असेल ना, तुम्हाला जर सुसाईड करायचं ना, सुसाईड करू शकता. असं नाही तुम्ही कुठे पण नका मरू. इकडे करा. तुम्हाला जाम चांगलं फॅसिलिटी. हे बघा इथे लिहिलेलं आहे बघा. माहिती नाही सिंगमची इथे शूटिंग झाली. याच्यात ते गाड्या बिड्या फायटिंग जे सीन आहेत ना त्याच्या आतमध्ये ते सर्व इकडे शूट झालेलं आहे. हा जो उकडून काढते ना ते मशाल इथे फायटिंगचे सीन आहेत. ते इकडे फायटिंग विटिंगचे सीन आहेत ते सिंगम मधले. म्हणजे मूवीजचे शूटिंग इथं होतात. हा मूवीची शूटिंग इथे झाली. जेली फिश मेले वाटतं ती बघ. काय नाही आहे.
ते काय पण सांगते. दोन पावला बघून आता आलोय. एकदम घाम काढलाय बघा, काहीच नव्हता बोल. घाम काढलाय. कायच नव्हता, सर्व बसले तिथे. दोन पावलाला काय होता? उगाचच चालत गेलो. फक्त सुसाईड पॉइंट आणि ते पण कोणी कुठला? केला नाही. सिंगम मधली शूटिंग झालेलं तेच आहे. पण तिथं पण तिकीट आहे. सर्व बसले इथे. बेकार जाम चालायला लागतं. तुम्ही आलं तर ज्यांना जास्त चालायला नाही जमत त्यावेळी जाऊ नका, नाही तर वापस तुमची वाट लागेल. तुम्ही इथेच बसू शकता. चला बशीची वाट बघू ना जाऊ. तर तिसरे लोकेशन वाढलंय मिनी बालाजी. गोवातला famous इकडे आहे, दाखवतो बघा मित्रांनो मंदिर. मित्रांनो हे तुम्ही स्टॉप करून थोडं वाचून घ्या. मित्रांनो मस्तपैकी तिथे दर्शन केलं, पण तिथे व्हिडिओ काढून नाही देत, व्हिडिओ नाही काढले जास्त. तर बघा चौथी लोकेशन काय आहे. व्हिडिओ कुठं काढली आहे? होय मला काय बोलते फोन मध्ये कोणाकडे तरी ते व्हिडिओ नाही काढत. काय खोटं बोलतं काय माहिती. मित्रांनो आता आलं जेवण करायला. प्युअर नॉन व्हेज जेवण करणार आहे. पण फक्त इथं व्हेज खाणार आहोत आपण. काय यांना नॉनव्हेज नाही आहे कोणाला. फक्त आम्ही प्युअर नॉन व्हेज खाणार आहे. बघू काय मागवतो, मस्तपैकी जेवूया. आज 2 वेळा तर जेवेलच. दोन आज पूर्ण वसूल करायचं 2 दिवसात. काल मंगळवार होता ना, तर कोणी जास्त खालाच नाही. मंगळवार होते सर्वांचे, आज आहे बुधवार. आज राडा पण लागलेत. यांनी अलग मागवलेला, आमचा इकडे थोडासा झालाय. हे बघा आम्ही थोड्या वेळात आल्यावर खाऊ. तिथं जेवण आल्यावर मस्तपैकी जेवायला लागलं. काय नव्हतं. तर सर्व सुकडा साफ केला, एकदम खतरनाक. पोट पूर्ण भरला. तर आता आलो आपण लाल चर्च बघायला. तर जास्त व्हिडिओ काढून नाही देत, तर व्हिडिओ नाही काढणार. लाल चर्च चाललो मी आता. मित्रांनो लाल चर्च आणि तिकडे जाऊ व्हाईट चर्च. आता तिकडे जाऊ. तर व्हाईट चर्च हा मोठा आहे लाल चर्चपेक्षा. सगळी फॅशन निघली यांची. हिला पिऊ दे. पाणी तर शेवटी हाताने पिया. चला चला, हा फॅशन करा आला ना गोव्याला. प्या हाताशी पाणी, असं 2 हाताशी पे असं. हाताशीच प्या पाणी. ते कसं प्यायचा? तर 2 चर्च बघितले. आता जाऊ बीचवर. आम्ही बीचवर नाही गेलो. आम्ही बोटिंग करायचं होतं, ते इकडे होतं, पण आम्ही बोटिंगला नाही गेलो. आम्ही इकडे शॉपिंग करायला फिरायला लागलो आहे. भाऊजी आणि राहुल तिकडे गेलेत काजू कवसायला. आम्ही चालून थकलो आहे. आम्ही इकडे राहिलो आहे ना, ते दोघंजण गेलेत तिकडे. बेकार पाय दुखायला लागले, एवढं चाललो आहे ना, जाम बेकार चाललो आहे. पूर्ण पॉवर डेड झाले, काय ताकद नाही चालायची. तिथे बघायला गेले तिकडे, एकदम तिकडे लांब गेलेत तिकडे. कोणी काय सांगितलं काय माहिती, इकडे सांगितलं तर आम्ही एवढं चालत आलो आहे इकडे, आणि ते अजून पुढे गेले चालत. बघू त्यांनी फोन करतील तर सांगू आम्ही किती घ्यायचे किती काय, नाही तर आम्ही तिकडे जाऊ आणि घेऊन येऊ. तर आपण फिरत होतो बघा गाड्यांच्या गावात. बैलगाडी 101 गाड्या. जेसीबी घेऊन देऊ का तुम्हाला एक? खतरनाक आहे का? थार कारणे जीप आहे ती. जीप गाडी आहे. ही बघी आहे, मर्सिडीज आहे. मर्सिडीज आहे. आमच्या मुलाचा हाल पाहिजे. आमच्या रिटायरला पाहिजे होतं ट्रॅक्टर बोलतो, ट्रॅक्टर घेऊन ये. डंपर घेऊन देस. हे बघ जेसीबीचं काम दिलं. तर मित्रांनो बसवाल्याने सोडला आणि आलोय रूमवरती. थोडा फ्रेश बीच होऊ, नंतर बीचवर जायचा प्लॅन आहे. मस्तपैकी बीचवर जाऊ, नाईट आऊट बघूया थोडं कसं आहे तिकडचं बीचवर. आता चाललो आम्ही बीचवरती नाचायला चाललो आहे. डीजे डीजे पार्टी कॉपीराइट कॉपीराइट चाललेत पुढे सर्व झू बघायला. मित्रांनो इकडे असं कसं आहे सीन आहे काय, म्हणजे व्हिडिओ मी जराशी दाखवतो काय चाललो इकडे चाललो ना, लगेच बंद करतो. कारण की ते व्हिडिओ काढून देत नाही, वापस डिलीट करायचं हे करतील का आम्हाला घेऊ नका. तेव्हा आम्ही दुकानवाल्यांना घेत नाही, डायरेक्ट लगेच बंद करतो. त्यांनी सांगितलं की काजू आम्हाला भेटेल, चांगले देतील असं तसं. बघू जाताना त्याच्याकडे घेऊ. मी गोव्याचे मोमोज ट्राय करणार आहोत.
काय आला त्याच्याने असल वाईन असल म्हणून तो गोव्याचा मोमो वाईन. वाईन मध्ये स्टीम देतात त्याला म्हणून ते गोव्याचे मोमो गोव्याचे मोमो राहायचं गोव्याचे मोमो झाला का तुझं इथे हे येऊ तू नको, तिकडे जा जा. तिकडे चाले तिकडे जा पण नको चुकू. हा इकडे मीच दिली मेवनीस. आमच्या दियाचे नाही मेवणीत नाही खपले असू दे राहुल तुला जेवण देऊ आम्ही मसाला टाकून दिला मसाला तर मित्रांनो आय लव्ह गोवा इकडचा नजारा मग काय दिसतंय का आता दिसणार नाही काय फायदा नाही चला बंद करतो मित्रांनो आम्ही ते सर्व असे म्हणजे फिरायला लागलो फोटो काढायला लागलो हे बघा हे बघा हे दोघे जण बघा आता कसं सीन झालंय हॉटेलमध्ये गेलो हात बीत धुवले आणि बसलो ना तो ऑर्डर घ्यायला आला आम्ही बोललो त्या लॉलीपॉप बोललो काहीतरी असं बोललो पण तो बोलला काय हे सर्व काय नाही भेटत फक्त बिर्याणी हात बीत धुवून आपण बसलो ना विचारत नाही काय आहे ना काय नाही फक्त बिर्याणी होती मग तिकडनं उठून आता चाललो आम्ही दुसरीकडे नाजूक एक असं झालं की आम्हाला ना याला पैसे भेटलेत गोव्याला येऊन पैसे संपतात याला पैसे भेटलेत खतरनाक ते पण 500 रुपये भेटलेत माझंच पडलेलं होतं पण मी बोललो नाही, जाऊ दे बारका पोर आहे तर काय बोलशील 500 रुपये भेटलेत बघा नशीब असत याचे तसा नाही तर नशीब असत आम्हाला काय 1 रुपया भेटत नाही का पडलेलं? 1 रुपया फाटलेलं पण पैसे भेटत नाही आम्हाला असं नशीब खूप काय आमचं चला ताई, जेवायला जातो आता जेवण करायला मागच्या वेळी जाम भूक लागले पाय तर एवढे दुखा लागले ना काय सांगू तुम्हाला बघा बसलेच माझं खालशी नाही वर्षन सगळं अंग पण दिसायला लागलं. मित्रांनो जेवायला आलतो तुम्हाला जेवण फक्त दाखवतो जेवण हे बघा हा काय आहे ताई बागडा बागडा सुकलेला बागडा आहे का बागडा त्याच्या आत मला मुंडी दाखव याने मला ना काय मावऱ्याची थालीमध्ये कोबीची भाजी दिसते. हा मावळ्याच्या टल्ल्यामध्ये कोबीची मी तर खाल्लं तर असं टाकला डायरेक्ट त्याच्या जीवावाला ती बोलली मी नाही खाऊ शकत नाही बघा चिकन बिकन तसा टाकलाय भात बीत भातामध्ये मीठ नाही चिकन मध्ये मीठ नाही कायच नाही ना कोलबीची याच्यात फक्त एकच कोलबी अर्धी तसं ते तसं टाकलंय मित्रांनो बघा पंजाबी अंडी गोव्याला एक आहे कधीच येऊ नका कधीच येऊ नका असं बेकार जेवण बिल नाही झाला एवढा नाही म्हणजे बिल तर एवढा झालाय ना आम्ही दुसरे तिकडे जेवलो ना पोट भरून एकदम टेस्टी जेवण होतं आणि बिल पण कमी आला होता इथे पण 2000 एकदम असं बेकार जेवण भेटलंय ना आले ना तर इथे खाऊ नका कधी बागा बीचच्या इकडे आहे हा तर तिकडे खाऊ नका म्हणजे आमचं एवढं नुकसान झालं तेव्हा तुम्हाला सांगतो नाही तर आम्ही कोणची बुराई करत नाही आपण तेव्हा आता जातो झोपतो एडिटिंग करतो थोडी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया डायरेक्ट तिसऱ्या दिवशी तिसऱ्या ब्लॉगमध्ये 8 माणसांची चपला बघा विकायला ठेवल्या चपला